स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहूया मॅथ मधल्या स्क्वेअरच्या वेगवेगळ्या आणि एकदम सोप्या अशा इजी ट्रिक्स पाहूया। आपण काय पाहूया, स्क्वेअरच्या इजी ट्रिक। स्क्वेअर इजी ट्रिक, स्क्वेअर इजी ट्रिक्स पाहूया। याच्यामध्ये आज आपण काय करूया, हाऊ टू फाइंड आउट स्क्वेअर रूट, स्क्वेअर किंवा एखाद्या संख्येचा वर्ग कसा करायचा फ्रिक्शन ऑफ सेकंदामध्ये वर्ग करायचा। आता समजा तुमची संख्या 25, तर 25चा वर्ग तुम्ही फाइंड आउट करून दाखवा। आता आपल्याला फ्रिक्शन ऑफ सेकंदा म्हणजे खूप कमी वेळात, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारला, काही ट्रिक माहिती असायला पाहिजे, म्हणून आपण आज ट्रिक जाणून घेणार आहोत। आता 25चा वर्ग, आता सिंपल काय करायचं, 25चा वर्ग काढत बसायला गेलं तर खूप वेळ लागेल, आपण शॉर्ट मध्ये काढूया। आता इथं काय करायचं, 25चा वर्ग एका सोप्या आणि सरळ ट्रिकने काढायचा झाला तर इथं सुरुवातीला 2 आणि 5 म्हणजे 2चा वर्ग करून घ्यायचा। 2चा वर्ग किती आहे, 4, बट आपण लिहिताना 0-4 लिहायचं, म्हणजे 2 संख्येमध्ये लिहायचं। आणि 5चा वर्ग किती आहे, 25, इथं 2 ऑलरेडी संख्यात म्हणून इथं लिहायची आवश्यकता नाही। आता 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25, ह्या दोन्ही संख्येचा आपण वर्ग काढून घेतलेला आहे, बट आपल्याला टोटल वर्ग म्हणजे 25चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे। तर तो इजी ट्रिकने कसा, आता याचा वर्ग काढला, याचा वर्ग काढला, आता 2 × 5 10 आणि 10 ला याच्या पॉवरनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 10 दोन्ही 20, 20। आता इथे काय करायचं, एक नंबर सोडून इथे खाली लिहायचं आणि आता याची ऍडिशन करायची, 5 2 4 आणि 2 6 आणि 0 म्हणजे काय, 625 आला। 25चा वर्ग 625, एकदम सिंपल आणि सोप्या ट्रिकने आपण फाइंड आउट केला। आता सेम आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहू, जेणेकरून तुमचं 2-3 एक्झाम्पल वरून ट्रिक लक्षामध्ये येईल। आता 12चा वर्ग आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। आता जी आपण ट्रिक इस्तेमाल केली त्याला सेम कंडिशन मध्ये अप्लाय करायचा। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला सुरुवातीला 1चा वर्ग किती, 1, पण आपल्याला एक जर डिजिट असेल तर त्याच्या अगोदर 0 लावायचा आहे, 2 असतील तर नो आवश्यकता नाहीये त्याची, म्हणजे 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4। ओके, आता पुढची स्टेप काय आहे, 1 × 2, 2 × 1 किंवा 1 × 2, त्याचं उत्तर येतं 2 आणि 2 ला याच्या पॉवरनी मल्टिप्लाय करायचं, किती आलं, 4 म्हणजे एक नंबर सोडून 4 इथे लिहायचं। ओके, आता ह्याची ऍडिशन करायची, 4 + 0 4 आणि 1 + 0 1 0 म्हणजे काय, आपलं 144। 12चा वर्ग किती आला, 144। एकदम फ्रिक्शन ऑफ सेकंदामध्ये, 30 सेकंदामध्ये, 2 सेकंदामध्ये, 5 सेकंदामध्ये तुम्ही कुठल्याही संख्येचा 1 ते 100 पर्यंत असा कुठल्याही संख्येचा तुम्ही वर्ग फाइंड आउट करू शकता। आता अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करून फाइंड आउट करून मला टाकायचं आहे। आता 22चा वर्ग, सेम आत्ताची जी ट्रिक आपण अप्लाय केली त्या ट्रिकने तुम्ही मला फाइंड आउट करून कमेंट मध्ये ड्रॉप आउट करा। अशा प्रकारे आज स्क्वेअर हाऊ टू फाइंड आउट आणि सिंपल ट्रिक आपण कशी फाइंड आउट करायची हे आज आपण शिकलेलो आहे। आता जर तुमची 3 अंकी संख्या असेल तर 3 अंकी संख्येचा नंबर स्क्वेअर कसा तुम्ही फाइंड आउट कराल, सपोज तुमची 99 असेल, 999 असेल किंवा 4 वेळेस 9999 असेल, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला वर्ग काढायचा आहे त्याचा। आता जर तुम्हाला 99चा वर्ग काढा फ्रिक्शन ऑफ सेकंदामध्ये किंवा एक मोजून 2 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद एवढ्या वेळेत तुम्हाला वर्ग काढायचा, तर याच्यामध्ये पण आपण एक स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करणार आहे, सिंपल इझी ट्रिक। आता इथे काय करायचं, 9 म्हणजे 99चा वर्ग काढायचा आपल्याला। 99 किती वेळास आहे, एक वेळास, आणि हे दुसरं 9 आहे, ते 9 - 1 करायचं, 8। ओके, 9 - 1 8 म्हणजे इथं 9 एक वेळास आहे, 9 एक वेळास लिहिलं, हे दुसरं 9, त्याच्यातून 1 मायनस करायचा, 8। आणि आता पुढे 9च्या अगेन्स्ट 0 आणि 8च्या अगेन्स्ट 1, म्हणजे इथं जर 1 9 आहे तर 1 0 येईल। ओके, आणि हा जो 8 आहे तुमचा, याच्या अगेन्स्ट 1 येईल, म्हणजे इथं 9च्या अगेन्स्ट 0, जेवढ्या वेळेस तुमचे 9 येतील तिथं 0 लिहायचं तेवढ्या वेळेस, आणि जेवढ्या वेळेस 8 येईल तिथं 1 लिहायचं। म्हणजे तुम्ही जर कॅल्क्युलेटर काढला आणि फाइंड केलं 99चा वर्ग किती, तर 9801। आता सेम, आता जर तुम्हाला 999चा वर्ग काढायचा आहे, 999
999चा वर्ग काढा. आता सिंपल अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला 999चा पण स्क्वेअर काढता येईल. ते कसं पाहूया. आता आपण काय ट्रिक यूज केली होती. 9 किती वेळेस आहे? 3 वेळेस. आपण काय करायचं? 2 वेळेस 9 लिहायचं. ओके. आणि हा एक 9 आहे, त्याच्यातून एक मायनस करायचा. 9 मायनस 1 8. आता इथे किती? 2 वेळेस 9 आहे म्हणजे 2 झिरो येईल. ओके. कारण 9च्या अगेन्स्ट आपण 0 लिहितो. आणि इथे 1 8 आहे म्हणजे 1. ओके. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 9,98,001 याचा वर्ग 999चा आला. सेम आता जर तुम्हाला 99999चा जर तुम्हाला स्क्वेअर काढा, अगदी सेम ही ट्रिक अप्लाय करायची. 9999 फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ धिस नंबर. सेम. आता काय करायचं? इथे 4 9 आहेत म्हणजे आपण सुरुवातीला 3 9 लिहायचे आणि हा लास्टचा जो 9 आहे त्याच्यातून -1 करायचा. 8. आता इथे किती? 3 9 आलेत म्हणजे 3 0 1 2 3 आणि एक वेळेस 8 आलेला आहे म्हणून आपण 1. म्हणजे तुमचं 9999चा स्क्वेअर रूट तुम्ही जर कॅल्क्युलेटर काढून फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये कॅल्क्युलेटरलाही मागे पडेल एवढी सोपी ट्रिक आहे. अशा प्रकारे तुम्ही स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकता. आता शेवटचा आणि लास्टचा एक जो आपण पाहूया. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. 9999 सिंगल लाईन. फाइंड द स्क्वेअर ऑफ धिस नंबर. या संख्येचा तुम्हाला वर्ग करायचा आहे. मी जी स्टेप सांगितली तुम्हाला, जी तुम्हाला एकदम इझी ट्रिक सांगितली, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला याचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. आणि याचं जे काही आन्सर असेल ते आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करायचं आहे. याचं फायनल आन्सर आपल्याला कमेंट मध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करून फाइंड आउट करून आपल्याला कमेंट मध्ये टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.